मोठी खुशखबर आलेली आहे. कारण की आता रेशन कार्डवर थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त एका छोटासा अर्ज करायचा आणि 2 दिवसात तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि जर तुम्ही जी-आरमध्ये पाहिलेल्या 4 नियमात बसत असाल, तर तुम्हाला लक्षात घ्या ₹9,000ची मोठी रक्कम हे सरकारकडून मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेस एक घोषणा केली होती, पण ती अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. आता जे ₹9,000चं अनुदान आहे, ते सगळ्याच लोकांना मिळणार नाहीत. फक्त जे रेशन कार्ड धारक या 4 नियमात बसतील आणि ज्यांच्याकडे 2 कागदपत्रे असतील, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. लक्षात घ्या, बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की योजना ही भरपूर अशी महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार आहे. परंतु त्यासोबतच तुम्हाला अलर्टसुद्धा राहायचे आहे. त्यामुळे ताबडतोब जे लोकं अर्ज भरतील त्यांना हे विशेष पैसे मिळणार आहे. फक्त यासाठी विशेष पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे आणायची आहेत, कोणते 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे, कोणत्या बँकेचे खातं सांगण्यात आलेलं आहे, अर्ज कुठून आणायचा आणि कुठे भरायचा, सगळी सविस्तर माहिती सांगतोय. मुद्द्यासकट सगळं पाहायचं आणि ₹9,000 पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला. आणि हे ₹9,000 दर वर्षाला तुम्हाला मिळणार आहे. अजून हे सरकार कमीत कमी 2 ते 3 वर्ष आहे, म्हणजे जवळपास 27,000 ते 30,000 प्रश्न आहे. त्यामुळे अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका. नाहीतर तुम्हाला अक्षरशः तुम्हाला फक्त 9,000 नाही तर ₹30,000चं मोठं नुकसान होऊ शकते. तुम्हाला एक कदाचित खोटं वाटेल, पण राशन कार्डवर जे पैसे वाटप आहे, ते पूर्वीपासून सुरू झालेले आहे. बऱ्याचशा लोकांना याचा गुपचूप लाभ भेटलेला आहे. कुणालाच काही सांगितलेलं नाही. त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी दिली आहे. आता याची मुदत फक्त 2 ते 3 दिवसासाठी ठेवलेली आहे. व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी अर्जाची पद्धत कशी आहे, कोण-कोण पात्र आहे, पैसे कशा पद्धतीने खात्यावरती येणार आहे, ते संपूर्ण पाहूया. सरकारने नवीन जी-आर काढलाय आणि त्यावेळेस जी-आर येतोय तेव्हा योजना 100% खरी असते. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने आदेश लागू केला आहे. केंद्र सरकारने पिवळं, केशरी आणि पांढरं रेशन कार्ड अशा पद्धतीचे जे रेशन कार्ड धारक आहे यांच्यासाठी विशेष आणि महत्त्वाची मोहीम लागू करण्यात आलेली आहे. योजनेसाठी काही अटी ठरवण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये पहिली अट आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे आणि पात्रता असणे अत्यंत महत्त्वाचे. दुसरी म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3,00,000पेक्षा कमी असावे. तिसरी गोष्ट कुटुंबातील कोणाचीही सरकारी नोकरी नसावी. चौथी गोष्ट घरातील कोणतेही वृद्ध आणि पेन्शन घेणारा नसावा. पाचवी गोष्ट जमिनीची अट. जमीन 5 एकर किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी नसावी. ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणून महत्त्वाची गोष्टीला अपडेट करणं महत्त्वाचं आहे. अर्जंट लक्ष गेलं तर अर्ज ऑफलाईन भरायचा असून त्यासोबत उत्पन्नाचा दाखला, 7/12 उतारा आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडणे अत्यंत आवश्यक आहे. ही योजना विशेषतः 14 जिल्ह्यामध्ये लागू होईल. जिल्ह्यामध्ये केल्याचे दर जिल्ह्यामध्ये लागू होईल तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना जास्त आहे. म्हणजे असे जिल्हे निवडण्यात आलेले आहे जिथे आत्महत्या शेतकरी जास्त करत आहे. त्यात गोष्ट जर केली तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ही मदत जाहीर करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे म्हणून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.